सरकारी काम म्हणजे जास्त खर्च, मोठी बिलं आणि भ्रष्टाचार अशीच प्रतिमा अनेकांच्या मनात आहे. पण जर 25 लाख रुपयांचं सरकारी काम अवघ्या 16 लाख रुपयात पूर्ण झालं तर? तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सरकारी निविदा प्रक्रियेत केलेल्या एका बदलामुळे सरकारची मोठी बचत होत असल्याचा दावा केला जात आहे. हा बदल नेमका काय आहे आणि याचा सामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. तामिळनाडू सरकारने सरकारी टेंडर म्हणजेच निविदा प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. पूर्वी काही मोजक्या कंत्राटदारांचे सरकारी कामांवर वर्चस्व असल्याचे आरोप होत होते. स्पर्धा कमी असल्यामुळे अनेक प्रकल्प अंदाजित खर्चापेक्षा जास्त दरात मंजूर होत असल्याचे सांगितले जात होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकारने खुली स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया सुरू केली. आता कोणताही पात्र कंत्राटदार सरकारी टेंडरमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यामुळे स्पर्धा वाढली आणि कंत्राटदारांनी कमी दरात काम करण्यासाठी बोली लावण्यास सुरुवात केली. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अंबतूर येथील एक रस्ते प्रकल्प. या कामासाठी सरकारने 25 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र खुल्या निविदा प्रक्रियेत 9 कंत्राटदारांनी भाग घेतला आणि सर्वांनी सरकारी अंदाजापेक्षा कमी दराची बोली लावली. शेवटी हे काम सुमारे 16 ते 17 लाख रुपयात मंजूर झाले. म्हणजेच एका प्रकल्पातच जवळपास 9 लाख रुपयांची बचत झाली. अशाच प्रकारे टोंडियारपेटमध्ये कंत्राटदारांनी अंदाजित खर्चापेक्षा सुमारे 25% कमी दर दिले. तर शोलिंगनल्लूरमध्ये काही निविदा तब्बल 36% कमी दरात मंजूर झाल्या. ग्रेटर चेन्नई कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामाराव यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी 25 लाख रुपयांचे काम सुमारे 27 ते 28 लाख रुपयात दिले जात असे. पण आता तेच काम 16 लाख रुपयात होत आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आधव अर्जुन यांनी मागील सरकारांवर भ्रष्टाचार आणि कमिशनखोरीचे आरोप केले आहेत. त्यांच्या मते आता कोणतेही कमिशन न घेता पारदर्शक पद्धतीने कंत्राटे दिली जात आहेत. त्यामुळे कंत्राटदारांनाही कमी दरात काम करणे शक्य होत आहे. मात्र या पद्धतीसमोर 2 मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे कमी दरामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम तर होणार नाही ना, याची काळजी घ्यावी लागेल. आणि दुसरे म्हणजे वाढलेल्या पारदर्शकतेमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब होऊ नये, यासाठी प्रशासनाला योग्य समतोल राखावा लागेल. जर ही निविदा पद्धत यशस्वी ठरली तर सरकारी पैशांची मोठी बचत होऊन त्याच निधीत अधिक विकास कामे करता येऊ शकतील. मात्र बचतीसोबत दर्जाही तितकाच महत्त्वाचा आहे. या संपूर्ण विषयाबद्दल तुमचं मत काय आहे? अशी पारदर्शक निविदा प्रक्रिया सर्व राज्यांमध्ये लागू व्हायला हवी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.